श्री संत गजानन महाराज प्रसन्न. मी आहे मनोहर आंबटकर. नमस्कार. तर आपण आता वावरात चालू आहे. वावरामध्ये होतं आपला कापूस वेचणं. कापूस वेचणं होतं ते 5-6 बाया सांगितल्या आणि त्याला मला कापूस वेचून घ्या म्हणलं. एवढंच आहे म्हणलं आपलं पटोपट यायचं ना मग घराकडे चाललं जा म्हणलं. एवढं यायचं ना कधीसा यायचं आणि कधीसाही घराकडे जा म्हणलं. तर ठीक आहे म्हणे येतो म्हणे. त्याला म्हणलं मग आपला गहू घेता का म्हणलं सोंगाले. तर म्हणे घेतो ना म्हणे. मला रोजाने येता का उदळ येतात हे सांगा म्हणलं मला. तर म्हणे सांगतो म्हणे तुला संध्याकाळी. संध्याकाळी सांगतो म्हणजे म्हणलं ठीक आहे संध्याकाळी सांगा म्हणलं. मग त्यानं कापूस जमा करणं सुरू केलं एका ठिकाणी. त्याचा कापूस वेचून झाला ना मग भिल्ले ते आता एका ठिकाणी कापूस टाकाले. मग त्यानं गाठुडं बांधलं. गाठुडं बांधलं ना मग ते म्हणलं ह्या वय आपला गहू सांगा म्हणलं मग पटकन उद्या येता का. तर म्हणे थांब म्हणे 2 दिवस मग येतो म्हणे. मग गाठुडं बांधलं. ते गाठुडं घेतलं आपण आता डोक्यावर आणि चाललो घराकडं. ते आपल्यालाच न्याय लागते गाठुडं. आता काही बाया नेत नाही. म्हणलं शेवटलं कापूस होता येत ना. म्हणलं चला आपण घेऊन जा म्हणलं काय ठेवायचं आहे इथं. म्हणून घेतलं ते गाठुडं डोक्यावर आणि चाललो मी घराकडं. आता घराकडे चाललो तर काय तर इकडं पाहत होतं काय बाल्या भाऊ अर्चन भाऊ होताच. ते गोष्टीच करून राहिले होते. मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं काय चालू आहे काही नाही म्हणे. मग मी म्हणलं तू का घेता मला गहू सोंगायला. तर घेतो ना म्हणे. मी म्हणलं कसं घेता तर सांगतो म्हणे तुला संध्याकाळी. मग आज संध्याकाळी कार्यक्रम होता गजानन महाराजचा. तर मग इकडं आलो जेवण करायला. मस्त रांगोळी गिंगू काढली होती बड्यापैकी. मग मंदिरात गेलो पायागी लागलो गजानन महाराजच्या आणि तिथून बाहेर आलो. बाहेर आलो ना जेवण करायला बसलो. जेवण काय भोपेच होतं. भोपे होतं काही विशेष नाही. मग घेतलं ताट घेतलं आणि इकडे येऊन एका कोंड्यामध्ये बसलो. एका कोंड्यात बसलो तर काकाजी होतेच बसून जेवाले. मग त्याच्या संगच बसलो जेवाले. इकडं अजय बी बसला मग जेवाले. तो पाहून हसे मग इकडं. मला काही हसू नको जेवण कर म्हणलं. मग हे बच्चा पार्टी बी बसली जेवाले. यायचं मस्त 5-6 पोरी घेतल्या मस्त बसल्या या बी जेवाले. मला करा म्हणलं तुम्ही जेवण. पाहतो काय भोपेवर आता गर्दी पडली होती. ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.